2024च्या लोकसभा निवडणुकीआधी न्यूज 18 नेटवर्कनं एक महासर्वे केलाय आणि या अहवालानुसार हरियाणामध्ये एनडीएला बंपर मतदान मिळणार असल्याचं या पोलमध्ये उघड झालंय। न्यूज 18च्या ओपिनियन पोलमध्ये एनडीएला हरियाणामध्ये 10 पैकी 10 लोकसभा मतदारसंघात विजय मिळण्याची शक्यता आहे आणि राज्यात इंडिया आघाडीला एकही सीट मिळणार नसल्याचं या अहवालात नमूद आहे। हरियाणामध्ये लोकसभेच्या एकूण 10 जागा आहेत। 2019 मध्ये भाजपने हरियाणामधल्या सगळ्या 10 जागांवर विजय मिळवला होता आणि जर मतदानाविषयी बोलायचं झालं तर 2019 मध्ये बीजेपीला 58% मतदान झालं होतं, तर यंदाच्या निवडणुकीत बीजेपीला 4% वोट्स जास्त मिळण्याचं चित्र आहे। एनडीएला आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये 62% मतदान होण्याची शक्यता आहे, तर इंडिया आघाडीला 29%च मतदान होण्याची शक्यता असून इतर पक्षांना 9%च मतदान होऊ शकतं। काँग्रेसला 2019 मध्ये जवळपास 29%च मतदान झालं होतं, तर न्यूज 18 नेटवर्कनं देशातील विविध भागांमधील लोकसभा मतदारसंघाचा मेगा ओपिनियन पोल तयार केलाय। ओपिनियन पोलच्या आधारे मतदार राजांचा कौल आणि त्यांचे विचार जाणून घ्यायचा प्रयत्न करण्यात आलाय। तर मेगा ओपिनियन पोलमध्ये देशातील 21 राज्यांमधील आकडेवारी मांडण्यात आली आहे आणि या 21 राज्यांमधील 518 लोकसभा जागांवर प्रकाश टाकण्यात आलाय। म्हणजे आमची संपूर्ण टीम 95% लोकसभा मतदारसंघात गेली होती आणि हा सर्वे 12 फेब्रुवारीपासून 1 मार्च दरम्यान करण्यात आलाय। तर ओपिनियन पोल पाहता भाजप पुन्हा हरियाणामध्ये 2019ची पुनरावृत्ती करणार हे नक्की आहे। एनडीएला 400 पार जायचं असेल तर प्रत्येक जागा ही महत्त्वाची आहे आणि या ओपिनियन पोलच्या रिझल्टवर तुमचं काय मत आहे हे आमच्या कमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा आणि जास्तीत जास्त शेअर करा।